नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज महावीर जयंती आहे. एक वेगळी विचारधारा आणि ती विचारधारा जगत असलेली काही मंडळी आपल्याबरोबर नेहमीच असतात. त्या सगळ्यांना आजच्या दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देत आपण आजच्या विषयाकडे वळणार आहोत. मंडळी, काही गोष्टी अशा असतात की रोज घडत असतात, रोज निर्माण होत असतात आणि त्याच्याबरोबर आपण जगण्याचा प्रयत्न करत असतो. कचरा ही अशीच एक गोष्ट आहे की शहरात असो किंवा ग्रामीण भागामध्ये ती रोजच्या रोज तयार होत असते आणि ती समस्या होऊन बसते एका पॉइंटनंतर. पण आपण त्याच्यावर जर योग्य उपाययोजना केल्या किंवा त्याचं व्यवस्थापन जर आपण योग्य पद्धतीने केलं तर ती समस्या न उरता जगण्यासाठी पूरक अशी गोष्ट सुद्धा होऊ शकते. कशा पद्धतीने आपण त्याचं योग्य व्यवस्थापन करायचं, आजच्या कार्यक्रमात आपण त्याचबद्दल बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजचा आपला विषय आहे घनकचरा समस्या व उपाय आणि याबद्दल सांगण्यासाठी आपल्याबरोबर आहेत श्रीकृष्ण भागवत सर. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. मुंबई महानगरपालिकेमध्ये माजी विशेष कार्य अधिकारी म्हणून ते कार्यरत होते आणि विभाग त्यांचा घनकचरा व्यवस्थापन हाच होता आणि आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी ते सल्लागार, याच विषयामध्ये सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. 25 वर्षांचा या क्षेत्रातला त्यांचा अनुभव आहे. कचऱ्याचं व्यवस्थापन योग्य पद्धतीने कसं करायचं आणि तो कचरा कचरा न राहता त्याचं आपण सोनं कसं करायचं या विषयावर सर मार्गदर्शन करत असतात. तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असतील आमच्यापर्यंत नक्की येऊ द्या. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050 022 एसटीडी कोड मुंबई बाहेरच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जे संपर्क साधणार आहेत त्यांच्यासाठी. प्रश्न विचाराल तेव्हा आपण टीव्हीचा आवाज पूर्णतः बंद ठेवणार आहोत आणि आजचा जो आपला विषय आहे घनकचऱ्याचं समस्या ती कशी आहे आणि त्याचं व्यवस्थापन आपण कसे करू शकतो आणि त्याच्यावरचे उपाय कोणते कोणते आहेत या अनुषंगाने जर प्रश्न विचारलेत तर नवीन नवीन गोष्टींची माहिती सुद्धा होईल आणि चर्चा अधिकाधिक रंगत सुद्धा जाणार आहे. सर, पुन्हा एकदा स्वागत करते कार्यक्रमामध्ये. कचरा आपण समस्या म्हणून बघत असतो तर मुळात पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की घनकचरा म्हणजे नेमकं काय आणि त्याच्याकडे आपण कसं पाहिलं पाहिजे. घनकचरा म्हणजे आपल्याला जेवढ्या वस्तू नको आहेत तो कचरा, ही एकच त्याची परिभाषा होऊ शकते. कोणाला काय नको आहे हे त्यांच्यावरती अवलंबून आहे. पण घनकचरा म्हणजे महापालिका हद्दींमध्ये साधारणपणे घरातून, दुकानातून, हॉटेलमधून हा जो काही कचरा गोळा केला जातो त्याला घनकचरा असे म्हणतात. बर. आणि ह्या घनकचऱ्याचं समस्या आता व्हायचं कारण म्हणजे वाढती लोकसंख्या आणि नियोजन जे आहे त्याचे ते नियोजन न करणं हा आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे कचऱ्याचं जे उत्पन्न वाढलं आहे त्याच्याकडे तेवढं लक्ष दिलं गेलं नाही जेवढं दिलं गेलं पाहिजे. कचऱ्याला आम्ही कचरा असंच समजलो आणि सगळ्यात शेवटी याच्यावर चर्चा व्हायची. पण आता सुदैवाने कचऱ्याला अच्छे दिन आए हैं असंच आम्हाला म्हणावं लागतं. कारण आता सगळ्या नगरपालिका थोड्या सावध झालेल्या आहे असं म्हणायला हरकत नाही. तरी पण अजून म्हणावं तितकं डाऊन द लेवल हे काम होत नाहीये, झालं नाहीये. बराच काळ लोटलेला आहे. कारण सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वानुसार डिसेंबर 3 ही 2003 ही शेवटची तारीख होती आणि आज 12 ते 15 वर्ष झाले आहे. आपण अजून साधा ओला सुका वेगळाही करू शकलो नाही. याचं कारण म्हणजे आमची चुकीची भाषा. सेग्रिगेट द गार्बेज. सेग्रिगेट द गार्बेज कशाला पाहिजे? डोंट मिक्स द गार्बेज. कचरा मिसळू नका, टाकतानाच तो वेगळा ठेवा म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया करून कचरा पुन्हा वापरता येईल. ज्याला तुम्ही कचरा पेटी म्हणता ती आमची सोर्स पेटी आहे. ज्याला तुम्ही घनकचरा म्हणता तो आमचा धनकचरा आहे. आणि याच्यातल्या बऱ्याचशा वस्तू आपण पुढे वापरू शकतो. कसं ते पुढे मी सांगेन. हो, हळूहळू आपण त्याच्याबद्दल बोलणारच आहोत. पण कचऱ्याचे प्रकार सुद्धा आत्ता ओला कचरा आणि सुका कचरा असं तुम्ही जाता जाता उल्लेख केलात आत्ता बोलत असताना. तर मुळात या दोन गोष्टींमध्ये कशा कशाचा समावेश होतो ते आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं तर. अगदी सोपी परिभाषा आहे. 3 परिभाषा प्रेक्षकांनी लक्षात ठेवाव्या. एक म्हणजे घनकचरा. घनकचरा म्हणजे काय? जे वस्तू तुम्हाला नको ती कचरा. नंबर 2 ओला कचरा म्हणजे जो निसर्गाने निर्माण केलाय तो ओला कचरा. आणि सुका कचरा मानवाने निर्माण केलेला कचरा. आता कचरा टाकताना तुम्ही विचार करा ना, ही वस्तू ओला आहे का सुका आहे, त्याप्रमाणे त्या टब्यात टाका, आपोआप त्याचं वेगळीकरण होऊन जाईल. पण आपण काय करतो, पहिले सगळा कचरा एकात टाकतो आणि मग म्हणतो सेग्रिगेट द गार्बेज. हे बरोबर नाही. म्हणजे आपण जे उरलेलं अन्न असतं किंवा भाज्यांचे जी देठ असतात ते सगळं ओला कचरामध्ये येतं आणि प्लास्टिकच्या बाटल्या किंवा तत्सम जे सगळे पदार्थ आहेत जे आपल्याला नकोसे असतात ते सुका कचरामध्ये येतात. बरोबर.
पण ही समस्या आपण जी म्हणतो आहोत सर, त्याची व्याप्ती केवढी आहे असं तुम्हाला वाटतं? त्याची व्याप्ती तर सध्या जगभर पसरलेली आहे, कारण कचरा उत्पन्न होतोय, टाकायला जागा नाहीये आणि बाकी त्याच्यावर सिरियसपणे कोणी विचार करायला तयार नाही, म्हणून ही समस्या गंभीर झालेली आहे. वास्तविक आपली खेडेगावातली पूर्वीची संस्कृती बघितली तर आपल्याकडे एक परतदार असायचं, ज्यात आपण हे सगळं टाकायचो आणि बाकीचं खतून ते शेतीला आपण टाकत होतो. कालांतराने संस्कृती बदलली आणि आता आपण शहरामध्ये आलो. शहरामध्ये आल्यावर काय झालं त्याचं एक उदाहरण मी दाखवतो आहे. आपण स्लाइड बघणार आहोत त्याच्यासाठी. अशा तऱ्हेचे आर्किटेक्ट लोकांनी घरं बांधले, इंच वापरा शिकले, पण इथे राहणाऱ्या लोकांनी कचरा कुठे टाकावा याच्याबद्दल काहीच त्याच्यामध्ये हे केलेलं नाही. वास्तविक हे लोक जे हा कचरा निर्माण करतात हा कुठे टाकायचा याचा विचार केला नाही, म्हणून याच्या रचना संस्थेसारखी संस्थामध्ये पडलेली आहे. आणि आता आर्किटेक्ट लोकांना आम्ही सांगायला लागलेलो आहे, आम्ही त्यांच्याकडे लेक्चर देतो आणि त्यांच्या संस्थेमार्फत एक चांगलं काम होत आहे की आर्किटेक्टना आता याची दखल घ्यावी लागलेली आहे. म्हणजे जसं तुमचं बेडरूम, हॉल, किचन, गार्डन, जिम ह्याची जागा ठरलेली असते, करताना तिथे कचऱ्याची जागा सुद्धा कुठे जमा करायचा आणि कशा पद्धतीने, त्याच्यात सुद्धा तुम्ही मग ओला कचरा, सुका कचरा तिथेच वेगळं व्हावं असं सुद्धा त्यांना सल्ला देता? हो, देतो ना. त्याच्यासाठी तुम्ही 3R प्रिन्सिपल अप्लाय केलं पाहिजे. 3R, रिड्यूस द गार्बेज, रियूज द गार्बेज आणि रिसायकल द गार्बेज. अच्छा. आणि जेव्हा हे वेगळं कराल त्यावेळेला ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून आपल्याला खत बनवता येईल, आपल्याला वीज निर्मिती करता येईल, आणखीन कोरडा कचरा पुन्हा मार्केटला जाऊन लोकांना उद्योगधंदा मिळेल आणि आपल्याला वापरायला वस्तू मिळतील. बरं, ही प्रोसेस थोडीशी मोठी आहे, आपण त्याच्याबद्दल आणखीन बोलणार आहोत. पहिला फोन आलाय, अनिल आपल्याशी बोलतायत औरंगाबादहून. नमस्कार. नमस्कार सर, बोला. औरंगाबादहून बोलतो, अनिल मुंगीकर. तर घनकचरा जो महानगरपालिका जमा करते तर त्याची वाहतूक ते एकदम उघड्या ट्रकमध्ये करतात, त्यामुळे तो कचरा असा रस्त्याने सांडत जातो. त्याबद्दल मला सरांचं मत मानून घ्यायचं आणि असा काही नियम करू शकतो का आपण? काही मेट्रो सिटीजमध्ये तो नियम आहे, पण आमच्या औरंगाबाद जशी परिस्थिती नाहीये, त्यामुळे काय होतं, मागे जे वाहनं चालतात त्याला त्रास होतो, रस्त्यावर कचरा उडत जातो, वास येतो. त्याला काहीतरी असं काही नियमावली करता येईल का? तुमचा प्रश्न बरोबर आहे. याविषयीची दखल आम्ही अगोदरच घेतलेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे आणि आमच्याही घनकचरा नियमावलीमध्ये याचा समाविष्ट आहे की कचरा हा बंद गाडीतच नेला जावा. जर उघड्या गाडीवर ते नेत असतील तर त्याची तक्रार तुम्ही नगरपालिकेला करायची आहे, त्याच्यावर दंड करता येतो. आम्ही काही प्रकरणात अशी कारवाई केलेली आहे. त्यामुळे तो उपाय त्यांना तिथे सापडू शकतो. तुम्हाला नगरपालिकेला कॉन्टॅक्ट करायचा. आता नागरिकांना जागृत व्हायला पाहिजे, नुसतं बघतोय असं म्हणून नाही. तो उघड्या गाडीत का चाललाय, फोन करा, नगरपालिकेला फोन करा, गाडीचा नंबर द्या. लोकांनी जागृती झाल्याशिवाय याच्यात काही होणार नाही. सर, आपण समस्येची व्याप्ती बघत असताना जर कचऱ्याचं नीट व्यवस्थापन झालं नाही तर त्याचे परिणाम, दुष्परिणाम आपण म्हणूया, कशावर होऊ शकतात आणि त्याचा आपल्याला धोका कशा पद्धतीने निर्माण होऊ शकतो? सगळ्यात पहिला म्हणजे जो आहे तो आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. जर काय पाणी साठून राहिलं किंवा कचरा नाल्यामध्ये पडला असेल, कचरा घरात कुजला असेल, कचरा कुंडीवर कुजला असेल तर निरनिराळे जे आजार आहेत ते विशेषतः पावसाळ्यात जवळच्या काळामध्ये उद्भवू शकतात आणि म्हणून त्याचं नियोजन काटेकोरपणे करायला हवं. फायदे अनेक आहेत, तोटा हा एकच आरोग्यावर परिणाम, बाकी कचरा हे सोनं आहे. बरोबर. आता तुम्ही नीट एक्सप्लेन करा की कचरा हे सोनं आहे. तुम्ही वारंवार अगदी जोर देऊन त्याच्यावर म्हणता आहात, तर हे सोनं, आम्ही कचऱ्याकडे सोनं म्हणून कशा पद्धतीने बघू शकतो, काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? आता मी तुम्हाला दाखवतो एक स्लाइड की ज्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की आम्ही सोनं का म्हणतो. कचऱ्याचं विघटन केलं आपण म्हणजे लॅबोरेटरीमध्ये तर पेपर, कार्डबोर्ड, प्लॅस्टिक, मेटल, ग्लास, सँड, कंपोजिट मटेरियल आणि अदर्स या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळतात. त्याच्यापैकी पेपर, कार्डबोर्ड, प्लॅस्टिक, मेटल, ग्लास आणि कंपोजिट मटेरियल यांची जर बेरीज केली तर ही 60% बेरीज होते. म्हणजे 60% कचरा जो आपण वापरू शकतो परत मानवाच्या कल्याणासाठी, तो आपण पैसे देऊन डम्पिंगला फुकट नेऊन टाकत आहोत. म्हणजे जे तुम्ही मगाशी 3R म्हटलं ते 60% कचरा हा या 3R मध्ये जाऊ शकतो आणि जो आपण करत नाही. आणि उरलेल्या गोष्टींचं मग आपण करू शकत नाही काही. आणि ओला कचरा तर असंही आपण सोनं म्हणतो कारण त्याच्यापासून खत निर्मिती होत असते. पण ते सोनं तेव्हा आहे जेव्हा तुम्ही वेगळं कराल तेव्हा. मिक्स केलं तर आम्ही त्याच्यावर काही प्रक्रिया करू शकत नाही आणि म्हणून आम्ही एक असा नियम केलेला आहे की ओल्या कचऱ्यापासून काय करू शकाल आणि कोरड्यापासून काय करू शकाल, पण हे कंपल्सरी आहे. हे जर नाही केलं तर घनकचरा व्यवस्थापनाला काही अर्थ होणार नाही. बर,
ओल्या कचऱ्यापासून आपण काय काय करू शकतो आणि कोरड्या कचऱ्यापासून काय काय करू शकतो. सर, तुम्ही याबद्दलचं असं काही शिबिर किंवा कार्यशाळा वगैरे घेता का सोसायटीमध्ये जाऊन? कारण प्रत्येकाला वाटत असतं की ह्याच्याबद्दल आपण काहीतरी केलं पाहिजे, पण त्यांना नेमकं काय करायचं असतं हे समजत नाही. तर तुम्ही अशाबद्दलचं काही कार्यशाळा घेता? आम्ही अशा तऱ्हेची कार्यशाळा नगरसेवकांसाठी घेतो, लोकांसाठी घेतो, विद्यार्थ्यांसाठी घेतो, कारण ते उद्याचे नागरिक आहे, आणि समाजातल्या सगळ्या स्तरांची घेतो. एक छोटासा प्रकार जो आम्ही नागरिकांसाठी तयार केलेला आहे किंवा जो लोकांना करू शकतात तो अशा प्रमाणे आहे की हे कन्सेप्ट तयार केलेला आहे, ॲडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट. हे रत्नाकर गायकवाड साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबईत चालू केलं होतं. याचा दृश्य परिणाम होता आणि त्याची सगळ्यात मोठी पावती परवाच्या बजेटमध्ये नगरसेवकांनी आपल्या भाषणात हे मान्य केलं की 96 साली गायकवाड साहेबांनी जी चालू केली एलएम पद्धत ती बरी होती. म्हणजे 20 वर्षानंतर आज त्यांनी ह्या बजेटमध्ये आम्हाला पावती मिळाली नाही. त्यांनी दुर्लक्ष केले सिद्ध झालेलं आहे. पण आमची प्रक्रिया बरोबर होती ती अशी आहे, त्याचे साधारण 2 भाग आम्ही करतो. एका बाजूला म्युन्सिपालिटीचे अधिकारी, एका बाजूला ज्यांना काम करायचं आहे ते सगळे लोक त्याच्यामध्ये राहतील आणि त्या लोकांना अशी मिटिंग घेतो, त्यांना समजावून सांगतो की त्याचे नियम काय आहे. नियम अगदी सोपे आहेत की तुम्ही काय काय करायचं आहे आणि हे सस्टेनेबल राहायला पाहिजे. 1-2 दिवसासाठी नाही. कचरा हा 1-2 दिवसासाठी नाही किंवा होळी दसऱ्यासाठी नाही, 365 दिवस तो निर्माण होतो आणि म्हणून त्याची काळजी सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे. इथे एक थोडीशी स्लाइड दाखवली आहे की डोंबिवलीला, मुंबईच्या अशा अनेक आहेत पण सध्या मी डोंबिवली संबंधित असल्यामुळे डोंबिवलीला एक एलएम आम्ही स्थापन केली आहे दत्तनगरमध्ये. त्यांची मिटिंग घेतो, त्यांना समजावून सांगतो. किंबहुना त्यांच्या भिंती बघा तुम्ही रंगवलेल्या, एक जात त्याच्याकडे वेगवेगळे फोटो घेतले आहेत. कचऱ्याचं त्यांचं नियोजन आपोआप होत आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कचरा निर्माण होत नाही. फक्त जो ह्याच्यात जाणार नाही किंवा प्रक्रियेत जाणार नाही तो 20% कचरा नगरपालिका उचलून नेते. लोकसहभाग हा खूप महत्त्वाचा आहे असं मगाचपासून तुम्ही म्हणता आहात. तर लोकांना समजा जर असं एकत्र येऊन त्याच्या संदर्भात जर काही काम करायचं असेल तर कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या सगळ्यांनी लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? एक तर त्यांनी सर्वांनी ठरवून घेतलं पाहिजे की आपल्याला आपला गल्ली किंवा आपले रस्ता, आपली इन्स्टिट्यूशन, आपली शाळा ही स्वच्छ ठेवायची आहे. मग 4 चौघांनी एकत्र यावं, आमच्याकडे विचारणा करावी नगरपालिका हद्दीमध्ये की आम्हाला हे सांगा. मी तिथे जाऊन प्रेझेंटेशन देतो, समजावून सांगतो, प्रॅक्टिकल करतो आम्ही आणि अशा तऱ्हेने त्यांना त्यांच्या कचऱ्याची विल्हेवाट ते कसं लावतील. तसं आत्ता एक आपण मागची स्लाइड जी बघितली त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे सगळं पहिल्यापासून शेवटपर्यंत. त्याप्रमाणे हे होत असतं आणि लोकांनी करावं. कारण 400 लोकांनी जर 4,000 ठिकाणी कचरा टाकला जाता येता तर आम्ही कसा उचलणार. पण 4,000 लोकांनी आम्ही सांगू त्याप्रमाणे कचरा टाकला, ओला सुका किंवा प्रक्रिया, तर आम्ही नक्की त्या समस्येला तोंड देऊ शकतो. मगाशी तुम्ही सांगितलं की जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कार्यशाळा घेता किंवा लेक्चर्स घेता, मार्गदर्शन करता, त्यावेळेला तुम्ही काही गोष्टी प्रॅक्टिकली करून दाखवता. त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो आणि आपल्याकडून कोणती कोणती मदत केली जाते जेणेकरून हे व्यवस्थापन उत्तम पद्धतीने होऊ शकतं? सर्वप्रथम लोकांना एकत्र करून आम्ही सांगतो की ओला सुका वेगळा करा, हे आमचं पहिलं तत्व. ओल्या कचऱ्याविषयी आता मी तुम्हाला एक स्लाइड दाखवतो की याच्या मॅजिक बॉक्स तयार केली एका संस्थेने आणि त्या मॅजिक बॉक्समध्ये जीवाणू काम करतात आणि टाकलेला कचरा जो आहे त्याचं खतात पूर्ण रूपांतर होतं. म्हणजे ओला कचरा म्हणजे आपल्या घरात उरलेलं जेवण किंवा भाजीपाला हे बारीक करून त्याच्यामध्ये टाकायचं. साधारण 1 किलो कचरा एका फ्लॅटमध्ये तयार होतो आणि आम्ही अशी एक बास्केट डोंबिवलीमध्ये 81 ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांचा रिपोर्ट आम्हाला चांगला आहे. म्हणजे 81 किलो कचरा डम्पिंगला जाण्यापासून वाचतो. हा एक प्रकार झाला. दुसरा खाली जे चौकोनामध्ये गांडूळ खताचा आहे ते काही जिथे जागा असेल, बगीचा असेल त्या ठिकाणी आम्ही गांडूळ खत करतो आणि त्या गांडूळ खतामध्ये आम्ही स्लाइडमध्ये जसं दिसतंय तुम्हाला त्याप्रमाणे मध्ये एक पार्टिशन असतं. एक साईड भरायची, 6 महिनेपर्यंत ती लागते भरायला. ती भरली की दुसरी साईड रिकामी आहे ती भरायची, पहिली साईड रिकामी करून घ्यायची. म्हणजे ते तुमचं द्रौपदीसारखं एक काय म्हणतात त्याला अथक, म्हणजे 24 आवर्स वर्किंग आणि लाईफ लॉंग. पुन्हा घ्यायची गरज नाही, एकदा घेतलं की झालं. आणि त्याच्या खाली जर तुम्ही एक टाकली ठेवली तर त्यांचं जे गांडूळ मूत्र मिळतं, अर्थोम युनिट ज्याला म्हणतो, ते बेस्ट पेस्टिसाइड आहे. म्हणजे खत मिळालं, पेस्टिसाइड मिळालं, तुमचा कचरा गेला त्याच्यामध्ये. पण म्हणजे हे सगळं कसं चालतं ह्याचं मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण हे तुमच्याकडून जर हवं असेल तर मिळू शकतं. हो, आणि बऱ्याच संस्था काम करतात आहे. आपण फक्त अप्रोच झालो पाहिजे. मी अप्रोच होतोय सगळ्यांना, जास्ती प्रमाणामध्ये बाहेर पडलो आहे. म्हणजे ही गुढी उभारली आहे मी प्रकारची समजा.
पण बाकीचे बरेचसे लोक आहे, इव्हन औरंगाबादहून पटणाला तिथे बरेचसे लोक काम करतात. आम्ही त्यांना मार्गदर्शनाला गेलेलो होतो, ते वेल ट्रेंड आहेत या बाबतीमध्ये. अच्छा. तिथल्या तिथे काम होऊ शकतं. आपण फक्त शोध घेतला पाहिजे. एक फोन आहे, सुजाता फडके आपल्याशी बोलतायत पार्ल्याहून. नमस्कार. हॅलो, बोला. आम्ही सुजाता फडके वेल्लेपार्ल्याहून बोलते. बोला. मला असा प्रश्न विचारायचा आहे की सरांनी आता ALM ऍडव्हान्स लोकल मॅनेजमेंट स्कीम सांगितली, तर ती आमच्या भागामध्ये जर त्याची संकल्पना राबवायची असेल तर ते त्याचं प्रोसिजर काय आहे सांगू शकेल का? थँक्यू. नक्की, थँक्यू. मुंबईमध्ये आज पण ही योजना राबवली जाते आहे. मी ही 20 वर्षापूर्वी जरी चालू केली असली तरी संबंधित अधिकारी आहेत, त्यांचा तुम्हाला पत्ता जर लागत नसेल तर मला फोन करा किंवा मी पार्ल्याला येऊन एकदा सगळ्या लोकांना बोलून तुमच्याकडे शुभारंभ करून देईन. अच्छा, तशा पद्धतीने ते होऊ शकतं. तुम्ही तिथे सगळी प्रोसिजर वगैरे काय आहे सगळं complete. तरी सुद्धा आपल्या सगळ्यात जर प्रेक्षकांना जर त्याची बेसिक प्रोसिजर काय असते हे जर हवं असेल तर तुम्ही काय सांगाल की ALM जर स्थापन करायची असेल तर बेसिक प्रोसिजर काय असते? मुळामध्ये बेसिक लोकांच्या डोक्यातला कचरा पहिले निघाला पाहिजे. ही बेसिक आहे. तो बरोबर. जर निघाला तर पुढचा आम्ही कचऱ्याचा विनियोग कसा करायचा ते सांगू शकतो. बरं. त्यांनी एकत्र यावं, एक कमिटी नेमावी. त्या कमिटीचे काही नियम आहेत आणि माननीय रत्नाकर गायकवाड साहेबांनी याचं एक व्यवस्थित सर्क्युलर 27/11/86 काढलेलं आहे. त्याप्रमाणे जर काम केलं तर हे होऊ शकतं. म्हणजे मिटिंगा कशा घ्यायच्या, वार्ड ऑफिसरनी काय करायचं, कारण शेवटी प्रत्येकाची जबाबदारी आहे. कचरा ही सामूहिक जबाबदारी आहे. काहींना वाटतं की नगरपालिका आपली जबाबदारी झटकती आहे, पण तसं नाहीये. कचरा तेवढा झालाय, लोकसंख्या झाली आहे की तुमच्या सहकार्याशिवाय होऊ शकणार नाहीये. बरोबर आहे. प्रशासन आणि सर्वसामान्य ह्या सगळ्यांनी मिळून आपण ह्या कचऱ्याचं व्यवस्थापन करायचं हा आहे. बेसिकली एक ट्रायंगल आहे. बरोबर. निवडून आलेले लोक, अधिकारी आणि जनता हे तिघं एकत्र आले तर कुठली चांगली योजना यशस्वी होईल किंवा चांगल्या योजनेचा बट्ट्याबोळ पण होईल. बरोबर आहे. मगाशी तुम्ही जे म्हणाला होतात की जास्तीत जास्त कचरा आपण डम्पिंग ग्राउंडमध्ये नेण्यापासून वाचवू शकतो, तर त्याची टक्केवारी काय? 80% कचरा, मगाशी बोलता बोलता तुम्ही उल्लेख केला होता की 80% कचरा आपण डम्पिंग ग्राउंडला नेण्यापासून वाचवू शकतो. बरोबर आहे. एकदा परत काय सांगाल त्याच्याबद्दल? 80% कचऱ्यामध्ये जास्ती करून हॉटेलचं अन्न, भाजीपाला, मार्केट हे सगळं त्याच्यामध्ये अंतर्भूत आहे. आणि ह्या दोन मोठ्या ज्या काही म्हणजे कचरा निर्माण होतो त्याच्यावर मी आता दाखवतोय स्लाइडमध्ये त्याप्रमाणे एक बायोगॅस आपण तयार करू शकतो. 2 टनापासून तुम्हाला 4 सिलेंडर गॅस मिळेल किंवा त्याच्यापासून 10 किलोवॅट वीज मिळेल. आम्ही माथेरानला पण हे केलेलं आहे. दिवे लागतात रस्त्यावरचे, पुण्याला आहे रस्त्यावरचे दिवे लागतात. आपण याचा उपयोग असा करू शकतो. आज गॅसही महाग आहे आणि लाईटची कमतरता आहे, विजेची. या दोन्ही गोष्टी आम्ही भरून येऊ शकतात. जे छोटं खाली दाखवलेलं आहे मी ते माझ्या घरचं आहे स्वतःच्या. साधारणतः याच्यामध्ये माझ्या घरचं राहिलेलं अन्न वगैरे मी रोज सकाळ संध्याकाळ टाकतो. शेजारच्याही घरांचं टाकतो 1 किलो आणि मला 20 मिनिटं गॅस मिळतो सकाळी, 20 मिनिटं संध्याकाळी बायोगॅस मिळतो. म्हणजे गेले 14 वर्ष हा सुरू आहे. कोणत्याही तऱ्हेची CL, EL आजारपणाची रजा काही न घेता, नो मेंटेनन्स आणि काही नाही, फक्त कचरा टाकायचा आणि गॅस घ्यायचा. या सगळ्यासाठी म्हणजे ही प्रक्रिया करणं काय किंवा ह्याच्यासाठी जी उपकरणं लागतात ती आणणं काय, तर ह्या सगळ्याचा एक प्रश्न असा मनात येऊ शकतो आपल्या प्रेक्षकांच्या काय किंवा सर्वसामान्यांच्या, किंवा ह्याच्यासाठी जो खर्च आहे तो केवढा आहे, त्याच्याबद्दलची काही मदत होऊ शकते का? त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? त्याच्यासाठी BRCचं टेक्निक आम्ही वापरतो आणि BRCला जर तुम्ही अप्रोच झालात तर तुम्हाला इव्हन टेंडर कसं काढायचं, बांधकाम कसं करायचं, त्यांचे फ्रँचायझी घेतलेले लोक आहेत ते कसे बांधून देतील आणि प्रत्येक स्टेजवर तिथले जे सायंटिस्ट आहेत डॉक्टर काळे, त्यांना पदविभूषण मिळालं याच्यात, तर ते त्याच्यावरती कंट्रोल ठेवतात आणि तुमच्या शहरातला कचरा कमी करायला म्हणजे बिनलेसिटी करायला मदतही करतील. बर. एक फोन आहे पुण्याहून, वैशाली खोत आपल्याशी बोलतायत. नमस्कार वैशाली. प्रश्न विचारायचा होता, गांडूळ खत कसं तयार करतात? बर, धन्यवाद. गांडूळ खत तुम्ही अगदी ओझरतं सांगितलं होतं, पण त्याची नेमकी प्रक्रिया कशी कशी असते अगदी पहिल्या स्टेप पासून शेवटच्या स्टेप पर्यंत, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? जरूर. हा, आपण पुन्हा एकदा ती स्लाइड दाखवतोय ती नीट बघा. छोट्या कोपऱ्यात जे गांडूळ खत दाखवलेलं आहे चौकोनी, तसा पिंजरा आपण तयार करून घेऊ शकतो किंवा तयारही मिळतो. तुझी जरी आम्हाला कोणाला विचारता सांगू, ते वर्मी कंपोस्ट लिहिलं आहे, त्याच्यासमोर एक 2x2x2 असा एक ते चौकोन तयार केलेला आहे. त्याच्या खाली उसाचं चिपाड वगैरे टाकलेलं आहे, विटांचे तुकडे टाकलेले आहे, त्याच्यावर पालापाचोळा टाकलेला आहे आणि थोडंसं शेण खत टाकलेलं आहे. काही दिवसानंतर त्याच्यामध्ये गांडूळ तयार होतात
गांडूळ तयार झाल्यानंतर मग तुम्ही ते वापरू शकता. आणि मी सांगितल्याप्रमाणे त्याला मध्ये पार्टिशन आहे. त्या पार्टिशनच्या मध्ये अर्धी साईड पहिले भरून घ्या आणि नंतर अर्धी साईड भरायची आहे. अर्धी साईड भरताना सुद्धा पहिली साईड जी भरली आहे त्याचा वरचा लेअर काढून दुसऱ्या साईडला खाली टाकून द्यायचा आहे. आणि मधला जो भाग आहे खालनं 4 इंच सोडून ज्या लेअर भरल्या आहेत त्याच्यावरचा तो सगळा भाग खत म्हणून तुम्ही कुंड्यांना टाका, अगर विका. बरोबर. पण हे म्हणजे किती कचरा टाकायचा सर त्याच्यामध्ये, ह्याचं सुद्धा काहीतरी प्रमाण असेल ना. असं खूप कचरा टाकल्यानंतर त्याचे पण काहीतरी दुष्परिणाम होत असेल, किंवा कोणत्या कोणत्या प्रकारचा कचरा त्याच्यात, ओल्या कचऱ्यामध्ये सुद्धा कोणत्या कोणत्या प्रकारचा कचरा त्याच्यात टाकायचा ह्याच्यावर पण काही निर्बंध असतात? आहे ना, प्रत्येक ठिकाणी त्याला नियम आणि किती टाकायचं काय प्रमाण पाहिजे, नाही तर अति तिथे माती होणार आहे सगळ्या ठिकाणी. आणि ती चांगली माती होणार नाही, आपल्याला चांगली हा माती वास जो आहे खरा म्हणजे हा वास श्रावण महिन्यामध्ये पाऊस पडल्यावर जो मृदुगंध आहे तसा वास इथे येतो. पण असा भदाभद कचरा टाकल्याने नाही. त्याची पद्धत आहे की तो कचरा टाकल्यावर तो पसरायचा एका खाली, पाणी शिंपडायचं आहे, ऑप्टिमम मॉइश्चर ठेवायचं आहे. आणि हे सगळ्या विधी आपल्याला पुस्तक स्वरूपामध्येही बाजारामध्ये उपलब्ध आहे. आणि आमच्याकडे मागणी केली तर आम्ही पण त्याच्या नोट्स तुमच्याकडे देऊ शकतो. किंवा स्थानिक नगरपालिकेमध्ये सुद्धा आता बरेचसे लोक याप्रमाणे काम करतात, त्यांना सुद्धा संपर्क साधू शकता तुम्ही. त्या ठिकाणी पुण्याला बऱ्याच ठिकाणी गांडूळ केला आहे, नगरपालिकेने गांडूळ खत प्रोग्राम केला आहे. आपण जवळच्या जवळ जेवढं आहे तेवढी तुम्ही मदत घ्या. म्हणजे मी मदत देणार असं म्हणत नाही, माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, मी मदत करीनही तुम्हाला. पण मला एकटा भागवत नाही करायचं, हे 100 भागवत तयार व्हायला पाहिजे की जे सगळ्या महाराष्ट्रामध्ये कचऱ्याची चांगली व्यवस्था होती. बरं. सरांचं मार्गदर्शन जर आपल्याला हवं असेल तर कार्यक्रमानंतर आत्ता जिथे तुम्ही फोन करता आहात तिथे जर परत फोन केला तर सरांचा मोबाईल नंबर आपल्यासाठी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. जी काही शंका किंवा ज्या काही गोष्टी तुम्हाला त्यांना पर्सनली विचारायच्या असतील त्या कार्यक्रमानंतर याच फोनवर परत फोन करा, त्यांचा मोबाईल नंबर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. पण सर, हे सगळं जे आपण बोलतो आहोत की खत तयार होणं किंवा त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करणं, याला ठराविक कालावधी लागत असेल ना. आज आम्ही गांडूळ खतासाठी हे सगळे बॉक्स वगैरे तयार केले तर उद्या तर काही ते तयार होणार नाही. त्याच्यासाठी साधारण किती वेळ जावा लागतो? तर टेक्निकली 45 दिवसाचा कालमर्यादा आहे या खताचा, कुठल्याही गांडूळ किंवा जे जादूचा डबा म्हटलाय त्याच्यामध्ये. पण होतं काय की जेव्हा तुम्ही त्याच्यात कचरा टाकत जाताना 6 महिने होतात त्यावेळेला वरचा थर काढून घ्या आणि मधलं गांडूळ खत वापरून घ्या ना. बरोबर आहे. म्हणजे थांबायचं कशाला आणि पुन्हा पुन्हा कशाला खर्च पाहिजे आहे, ते काढून घ्या. पण लोक काय म्हणतात, नाही 45 डेज टू बी कम्प्लिटेड, आता मग तो पण थांबत बसावा लागेल. मग असे 45 दिवसाचे चिकाट डबे घ्यावे लागतील. आपल्याला ज्या वस्तू आपल्याकडे उपलब्ध आहेत, कारण महाराष्ट्रीयन लोकांमध्ये आखूडशिंगी, बहुदुधी, कमी चारा खाणारी, जास्त दूध देणारी, न मारणारी लाथ अशी गाय पाहिजे. थोडं काही जास्ती सांगितलं 10 डबे घ्या, 45 दिवस लागतील, तर ते आम्हाला नमस्कार करतील. म्हणून ज्या वस्तू जे उपलब्ध आहेत ज्याचा जेव्हा फायदा घेता येतो तो घेऊन थोडक्यामध्ये आपला कचऱ्याचा विधिवत नायनाट करायचा आहे. बरोबर आहे. या सगळ्यामध्ये आपण जेव्हा कचऱ्याचं व्यवस्थापन करतो आहोत तर ह्याच्यामध्ये आपण थोडं मोठं प्रमाण जर करत गेलो तर आधी आपलं घर आहे, मग आपल्या आजूबाजूचा परिसर आहे, मग सगळा समाज, असे ते हळूहळू वाढत जातं. तर मला जर माझ्या घरापासून सुरुवात करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मी ओला आणि सुका कचरा वेगळा केला पाहिजे. त्याच्यानंतरच्या हळूहळू स्टेप्स आपण कशा कशा गाठू शकतो मोठ्या स्वरूपामध्ये, काय सांगाल? अगदी सुरुवात जर केली आपण तर सुरुवातीला आपल्या घरापासून म्हणजे कचरा वेगळा करणे पहिली पायरी आहे. दुसरी पायरी आहे तो जो ओला कचरा आहे तो तुमच्या घरामध्ये जिरवायचा प्रयत्न करणे. आणि ह्याला पुष्कळ प्रकार आहेत. नुसतं घरातल्या घरात जिरवा म्हणजे वास वगैरे काही संकल्पना आहेत, त्याच्यावर आम्ही अभ्यासही केलेला आहे. तसं काही होत पण नाही. आता जे डबे दाखवले ते सोसायटीमध्ये आपल्या घरी एक डबा ठेवला तर तुमच्यापर्यंतचा कचऱ्याचा म्हणजे विल्हेवाट लागली. बरोबर. त्याच्यानंतर सोसायटीमध्ये जर मोठ्या प्रमाणात पाहिजे असेल तर आम्ही डिझाईन पण करून देतो, मोठ्याला नाही असं नाही. पण मग त्याच्यात काय होतं, सेक्रेटरीवर जबाबदारी येते, मग ठराव होतात आणि मग तो करेल हा करेल असं होतं. आमचा एक चांगला अनुभव मी ते सांगू इच्छितो. मुंबईमध्ये एका ठिकाणी याच्यापासून गॅस करायची प्रक्रिया आम्ही समजावून सांगितली, सोसायटीला ती पटली आणि एक माणूस म्हणाला मी खर्च करतो टाक्यांचा. त्यांनी गॅस चालू केला, सुरू झाला. सुरू झाल्यानंतर लोक येऊन बघायला लागले कुतूहलाने आणि 3 महिन्यांची मीटिंग झाली. त्याच्यामध्ये त्यांनी असा ठराव केला की आमच्या अन्नापासून याला गॅस का. तर अशा तऱ्हेची सोसायटी म्हणजे वेअर यू आर नॉट गेटिंग एनी सॉर्ट ऑफ कोऑपरेशन दॅट इज ए कोऑपरेटिव्ह सोसायटी अशी मी व्याख्या केलेली आहे. तर त्याच्यामुळे आपापलं करणं हे जास्त सोयीस्कर आहे.
आणि मोठ्या प्रमाणात जिथे नगरपालिका आहे, गव्हर्नमेंट आहे, जिथे काही लोक आहेत, पैसे आहेत, त्या ठिकाणी हे करतोही आहे ना. 2 टन कचरा जे सांगितलं आहे आम्ही, ते मोठ्या ह्याच्यावरती आहे की सगळ्या निचरा होईल आणि प्रत्येक वार्डामध्ये सुप्रीम कोर्टाने हे सांगितलेलं आहे की हे सगळं डिसेंट्रलाइज मॅनर करा. म्हणजे एक गॅस प्रकल्प एका ठिकाणी एकदम 20-50 टनाचा करू नका, तर 10-10 टनाचे 2 करा. कारण समजा एक काही झालं समजा तर तो कचरा टाकायचा कुठे, लोक थांबणार नाहीये, म्हणून आपण तो कचरा तिकडे वळवू शकतो. आणि त्या भागातला कचरा गेल्यामुळे ट्रान्सपोर्टेशनचा जो काही पैसा आहे तो वाचेल, डिझेल वाचेल, याचे अनेक फायदे आहेत. कर्मचारी वाचतील, लोकांना कामधंदा मिळेल. पण हे बघायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे आणि ताबडतोब अवलंब करायला पाहिजे. याला राजकीय इच्छाशक्तीची नितांत आवश्यकता आहे. मला थोडासा वेगळा प्रश्न असा विचारायचा आहे की काही मंडळींचं असं म्हणणं आहे की आमची फार इच्छा असते की ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करायचा. आम्ही त्याचे प्रयत्न करतो सुद्धा, पण फायनली तो जेव्हा एकत्र होतो तिथे मात्र तशा पद्धतीने ते ओला आणि सुका वेगळा होत नाही. तो एकाच ठिकाणी गोळा केला जातो आणि आम्ही केलेल्या सगळ्या मेहनतीवर पाणी पडतं. मग ह्याच्यासाठी काय उपाय आहेत आपल्याकडे? आपण कशा पद्धतीने जागरूक करू शकतो सगळ्याच स्तरांना? आपलं म्हणणं बरोबर आहे. आम्ही ज्या वेळेला जातो, ज्या नगरपालिकांमध्ये गेलो, 10-12 वर्ष गेलो आहे, त्या ठिकाणी हेच विचारायचे लोक की आम्ही वेगळा करतो, नगरपालिका एकच नेते, मग आम्ही वेगळा का करायचा? नगरपालिकेला सांगितलं की बाबा तुम्ही 2 गाड्या ठेवा, काहीतरी प्रयत्न करू, तर ते म्हणाले की हे बघा भागवत, जर सगळ्या लोकांनी वेगळा केला ना तर काहीतरी विचार करता येईल, कारण आम्ही टेंडर काढणार, गाड्या बोलवणार, ह्याला वेळ लागणार. म्हणजे आधी कोंबडं का आधी अंड, आता हा प्रश्न झालाय. पण माझं म्हणणं असं की तुम्ही आपल्या घरापासून वेगळं करा, आपल्या घरी कचऱ्याचा उपयोग करायला शिका, त्यांची वाट बघू नका. स्वच्छता आपल्या घरापासून सुरुवात करा की समोरच्याला तुमचं म्हणजे ऐकावं लागेल. म्हणजे ओला कचरा आपल्या घराच्या बाहेर जाणारच नाही अशी ही खरं तर व्यवस्था आहे. आणि सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स वगैरे ज्या काही असतात त्या आपण विकू शकतो किंवा त्याच्या रिसायकलिंगला आपण ते पाठवू शकतो. आणि आपल्या घरातला कचरा, शून्य कचरा, आपण आपल्या घरातच पूर्णतः ते उद्दिष्ट गाठू शकतो. वास्तविकता शून्य कचरा म्हणजे एक्सपेंडिचर इन्कम ऑन द गार्बेज शुड बी झिरो, हे व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. सर, आता जाता जाता तुम्ही असा एक उल्लेख केलात की शून्य कचरा म्हणजे नेमकं काय? शून्य हे आपण कशाला म्हणतो आहोत, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? शून्य म्हणजे गणितातलं शून्य नव्हे, बेसिकली सगळ्या एरियामध्ये कचरा न दिसणे म्हणजे शून्य कचरा. कचऱ्याच्या बाबत आम्ही शून्य कारवाई केलेली आहे. कचरा कुठेही दिसणार नाही अशी ही फायनल स्टेज आहे. ती याला बराच वेळ लागणार आहे, कारण आपल्याला ज्या सवयी लागलेल्या आहेत जुन्या, कुठेही कचरा टाकून द्यायचा, कसाही टाकायचा, म्हणजे काही खायचं प्यायचं कचरा फेकून द्यायचा, कोणी काय बोललं तर रस्ता तुम्हाला बाप काय काय म्हणायचं, आणि थुंकण्यासारखे जर नियम केले मागे. आमच्याकडे अतिरिक्त जैन साहेब होते, त्यांनी सांगितलं की नियम नसते तर आपण वापरू शकतो भाऊ, ते वापरा. म्हणजे थुंकण्यावर केलेली थुंकी साफ करायला आम्हाला जो खर्च लागतो ना, तो ॲडमिनिस्ट्रेटिव्ह खर्च तुम्ही वसूल करा, असे पण आम्हाला अधिकाऱ्यांनी आदेश दिले होते. आणि आम्ही जेव्हा पाळायला गेलो तेव्हा एका माणसाने थुंकलेल्याला 10 रुपये दंड आमचा होता, त्यांनी 100 रुपये दिले आणि सांगितलं की पुढे 90 वेळा आम्ही थुंकणार आहे, एक्स्ट्रा ठेवा. तर असे लोकांनी जर ह्याचा चुकीचे अर्थ काढले तर प्रशासन सुद्धा काही ठिकाणी हतबल होतं आणि कशी कारवाई करायची हा आम्हाला सुद्धा प्रश्न पडतो. म्हणून कचऱ्यावर जेवढं काही खत बनवू, गॅस बनवू, पुन्हा वापरात आणू पदार्थ, प्लॅस्टिक, ग्लासचं ग्लासमध्ये, कागदामध्ये जेव्हा सगळं वापरू आपण, त्यावेळेला ह्याच्यावरती होणारा खर्च शून्य तर असेलच, पण हे करण्यापासून आपल्याला इन्कम पण मिळेल. उदाहरणार्थ बायोगॅसचं जर तुम्ही व्यवस्थित हे ठेवलं सगळं रेकॉर्ड, तर तुम्हाला कार्बन क्रेडिट पण मिळेल ना, बरोबर आहे, फॉरेन करन्सीमध्ये मिळेल, आणि दॅट इज रेव्हेन्यू टू कॉर्पोरेशन. म्हणजे आम्ही हा विचार करतो की रेव्हेन्यू कसा मिळेल, खर्चाची बरोबर मिळेल आणि लोकांना चांगलं स्वस्त कसं मिळेल. म्हणजे कचऱ्यावर जर हा खर्च शून्य झाला तर नगरपालिका तो खर्च इतर ठिकाणी मग डायव्हर्ट करेल. उदाहरण रस्ते आहेत, गटारी आहेत, शाळा, ज्या प्राथमिक सुखसोयी आम्ही नागरिकांना द्यायच्या आहेत त्याच्यावर खर्च करेल. शेवटी आमची नगरसेवक संस्था आहे, संस्था खर्च कुठून करेल? जर कचऱ्यावर आमचा अर्धा खर्च व्हायला लागला तर कसं काय करणार? आणि म्हणून हा विचार करणं भाग आहे की शून्य कचरा राहावा. बरोबर आहे, कचरा आणि सगळेच करत असतात, त्याच्यासाठी असं कोणी ही मंडळी कचरा करतायत, ही करत नाहीत असं काही नसतं. एक फोन घेऊया. उमा महाजन आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हा नमस्कार. आता जे सरांनी सांगितले ना की ओला कचरा कसं यूज करावं, आम्ही सुद्धा प्लास्टिकचे जे सरांनी सांगितले मॅजिक बकेट, तसं आमच्या घरात असं एक मातीचं मटका आणलेला आहे. आमच्या घरात निघणारे ओला कचरा सगळं त्यात घालतो, भाजीचे वगैरे, केळीचे साली वगैरे तुकडे घालून त्यात व्यवस्थित कचरा आम्ही वापरतो, घरात बाहेर अजिबात देत नाही. ते जे खत होतं ते आमच्या बागेतल्या झाडांना वगैरे उपयोग होते, फार चांगलं. पण ते जे प्लास्टिकचे कागद, बाटली किंवा वायरचे तुकडे
किंवा बाकीची जी घनकचरा आहे त्याचं विल्हेवाट कसं घरी आपण करू शकतो का, एक सुजाण नागरिक म्हणून जे आम्ही घरातच कसं काय करायचं एक चर्चा खूपच चांगलं आहे. आणि आणखीन एक माझं ते विषयाची सुसंगत नाही पण एक रिक्वेस्ट करायचं आहे मला ताई, की ह्यापूर्वी जेव्हा हॅलो शक्तिमान प्रोग्राम होतं तेव्हा एक महिन्याच्या एक शुक्रवारी संगीताच्या मेजवानी असायची आम्हाला. एक गायक वादक आणि नर्तक हे यायचे आणि आम्हाला संगीताची मेजवानी खूप छान मिळायचं. ते आता आम्ही मुकलेलो आहे, ते जर सुरू करावं असं विनंती आहे, बघा जमलं. धन्यवाद. आपला हा फोन कॉलच्या माध्यमातून तुम्ही जो संवाद साधलेला आहे तो आमच्या अधिकाऱ्यांपर्यंत नक्की पोहोचलाय. तर त्याच्यावर काय करायचं ह्याच्याबद्दलचा सगळा विचार विनिमय ते करतील. तुम्ही जो प्रश्न विचारला आहे की ओला कचऱ्याचं व्यवस्थापन तुम्ही घरच्या घरी करता, ही मला वाटतं खूप कौतुकास्पद आणि चांगली गोष्ट आहे. प्रयत्न होत आहेत, छोट्या पातळीवर का होईना, पण तुमच्या घरातल्या ओल्या कचऱ्याचं पूर्ण व्यवस्थापन तुम्ही करताय. पण मग सुक्या कचऱ्याचं काय करायचं त्यांनी? सुका कचऱ्याची सुद्धा एक स्टोरी आहे. असं म्हटलं तर तुम्ही पेपर आणि बाटल्या टाकता का कचऱ्यामध्ये? कारण तो पैसा मिळतो त्याच्यापासून, ते नाही टाकत आपण. मग तुम्हाला ज्या वस्तू नको आहेत सुका, त्या कचरा कुंडीतून तो कचरा वेचक घेऊन जातो, नंतर ते डम्पिंगला जातात आणि तिथे त्याला 400 रुपये रोज मिळतो. एवढा पैसा सुक्या कचऱ्यामध्ये आहे. त्याच्यामुळे सुका कचराही तुम्ही जास्ती प्रमाणात विकू शकता. अच्छा, म्हणजे विकायचं त्याने, त्याचं घरच्या घरी दुसरं व्यवस्थापन तुम्ही जसं विचारलं तसं होऊ शकत नाही. ते तुम्हाला कोणाला तरी ते विकावं लागेल रिसायकल किंवा रियूज साठी. नाही, ते होऊ शकतं. बचत गटासारख्या संस्था जे आम्ही शिकवतो, पेपरच्या थैल्या करा, 5 वारी 6 वारी 9 वारी साड्या आहेत त्यांच्या पिशव्या करा. बरोबर, हे उद्योग तुम्ही करू शकता घरच्या घरी. साड्यांचा उपयोग करू शकता, चादरींचा उपयोग, पाय पुसणं करू शकता. जे पुसलेल्या म्हणजे 3/4 आहेत ना आजकालच्या, त्याचं उत्कृष्ट पुतळी होतात की चांगली. बरोबर आहे. तर असे आपण उपयोग करू शकतो. आणि हे व्यवस्थापन मला वाटतं आपल्या आधीच्या पिढीने खूप मोठ्या प्रमाणात केलं आहे. म्हणजे आम्ही केलेलं आहे. आमच्या वडिलांची जी फुलपॅन्ट होती ती कापली ना की एकाचं दप्तर आणि दुसऱ्याची भाजीची पिशवी भाजीची पिशवी, आणि ते फाटलं की त्याचं पोतेरं. म्हणजे आम्ही केलेलं आहे आमच्या वेळेला. शेवटच्या कणापर्यंत आधुनिक सुद्धा आपण करू शकतो. म्हणून म्हटलं 3/4 3/4 वापरा ना. 2-3 3/4 एका एक शिवा फसला शिवून घ्या, वरनं साडीचं कापड लावा, त्याचा डिझायनर करू शकतो आपण. त्यांना नावं वेगवेगळी आहेत, फक्त तो टिकाऊ करू शकतो आपण. बरोबर आहे. फॅशन पुन्हा कशीही येऊ शकते. आपण साधारणतः जागृतीचे जे प्रयत्न आहेत ते कोणत्या स्तरापासून सुरू झाले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? कारण मोठं झाल्यानंतर जर आपल्याला कोणी सांगायला गेलं तर आपली तेवढी रिसीव्ह करण्याची क्षमता नसते, कारण आपण बऱ्याच गोष्टी वाचत असतो आणि आपल्याला वाटत असतं की हे मला येतं. कोणत्या स्तरापासून हे प्रयत्न सुरू झाले पाहिजे? बस एक आम्ही जेव्हा सुरुवातीचा प्रयोग केला मोठ्या लोकांना, तेव्हा ते काय म्हणायचे, त्यांना सांगितलं कचरा टाकू नका, तर ते म्हणायचे तुझ्या बापाचा रोड आहे का? इथून सुरुवात व्हायची. आणि म्हणून आम्ही परदेशात जे काही शिकलो आणि जे मुलांना जर हे शिकवलं तर येणारे नागरिक आमचे चांगले होतील. आणि या दृष्टिकोनातून आम्ही शाळेमध्ये हा प्रयोग करायचं ठरवलं, परवानगी मागितली आणि एन्व्हायरमेंट हा विषय शाळेला कंपल्सरी करायला सांगितला. कारण वास्तविकरित्या एन्व्हायरमेंटमध्ये दोन्ही म्हणजे कचरा हा दोन्हीकडनं घाण करतोय, पाणी घाण करतोय आणि हवा घाण करतोय. हे बंद करायचं असेल तर मुलांपासून शिकवायला पाहिजे. म्हणून एन्व्हायरमेंट विषयी आम्ही कंपल्सरी करायला सांगितलं. दुर्दैवाची गोष्ट अशी की गेल्या 2 वर्षामध्ये त्या कंपल्सरी सब्जेक्टचं एन्व्हायरमेंटचं तुकडे तुकडे केले. थोडं भूगोलात, थोडं सायन्समध्ये सगळं टाकलं. त्यामुळे विद्यार्थी या ज्ञानापासून वंचित राहतात. म्हणून मी माझ्या स्तरावर 7,500 लेक्चर्स विद्यार्थ्यांसाठी दिले. आताही तुम्हाला मी एक दाखवतो की आम्ही सुद्धा त्याच्यात पुढच्या टेक्निक काळ बदललाय. तर आम्ही कसं काय केलं या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल. ही डोंबिवलीची जी एक शाळा आहे ही तंत्रज्ञानात खूप पुढे गेलेली आहे. अच्छा, हे आम्ही दोघं जे बसलो आहे हे कंट्रोल रूम मध्ये बसलो आहे. बरं, आपण स्लाइड बघू शकतो त्याची. हो, तर त्याच्यामध्ये कंट्रोल रूम मध्ये आम्ही बसलेलो आहे आणि हे जे काही विद्यार्थी आहेत शाळेमध्ये बघतात आहे वर्गामध्ये. म्हणजे आम्ही पण तांत्रिकदृष्ट्या पुढे गेलो आहे की सगळ्यांना एकत्र सांगण्यापेक्षा असं जर काही करता आलं तरी ते पंडित सरांनी व्यवस्था करून दिली आणि आम्ही हे केलं. आणि जे बघू शकले नाहीत, वंचित होते, त्याच्यासाठी वेगळा कार्यक्रम घेतलाय खाली 3री स्लाइड आहे. तर असं मुलांना लहानपणापासून जर शिकवलं आणि ह्याचा प्रयोग आम्ही केला. दादरमध्ये छबिलदास हायस्कूलचे काही मुलं घेऊन जे रस्त्यावर कचरा टाकतात शनिवार आणि रविवार, बेसिकली मुंबईतले लोक बाहेर जातात आउटिंगला, मग मुलांना खायला प्यायला घेतात, वडा सांबार समोसे सगळं घेतात आणि खाणं झालं की ते सगळं एका याच्यात टाकून प्लॅस्टिकच्या पिशवीत भरायचं आणि कारची काच खाली करायची, टाकून द्यायचं. कारण त्यांची कार एअर कंडिशन आहे. रस्त्याचं कंडिशन काय होतं याची त्यांना फिकीर नाही आहे. पण ते मुलं जे होते त्या मुलांनी आम्हाला सांगितलं आम्ही मदत करू तुम्हाला सर. आणि मदत काय केली, 5-5 जणांचा ग्रुप 10-10 फुटावर उभा राहिला. अच्छा, आणि ज्या कारमधनं पडेल तो मुलगा शिट्टी वाजवायचा पुढचे आला. पुढचे मुलं येऊन गाडी थांबवायची आणि मागचा मुलगा ते घेऊन जायचा
आणि मॅडम तुमचं काही पडलं आणि ते त्यांच्या घरात टाकून द्यायचं, म्हणजे गाडीत द्यायचे पण परत. ह्याचा सुद्धा मोबाईलचा आपण सदुपयोग कसा करतो ते बघा. सगळ्या ड्रायव्हर्सनी मोबाईलवर आपल्या ड्रायव्हरने त्यांना सांगितलं की जे काही टाकायचं असेल ते माटुंग्याचे पुढे टाका, इकडे भागवत साहेबांची वानर सेना काम करते. अरे असं बापरे. तर लोक करायला लागले. तरी मी गेलो, माटुंग्याला गेलो, माटुंग्याहून सायनपर्यंत गेलो, पण पुढे किती जाणार, मुलुंडपर्यंत माझी हद्द आहे. त्याच्यापुढे ठाण्यालाही प्रयत्न केला, पण तेवढे भागवत साहेब आधीच कामाला एवढे नाही, कचऱ्याचं कुठे आणता. मुलांचा प्रतिसाद ह्या सगळ्याला कसा असतो? मुलांचा प्रतिसाद 100% असतो. कारण आम्ही जिथे जातो या मुलांना, आता या शाळेमध्ये जे आम्ही सांगितलं त्या मुलांनी ओला कचरा काही काही लोक घरून आणतात, म्हणजे डबा जो खातात आणि तिथे त्याची बकेट ठेवली आणि त्यांनी खड्डा केलेला आहे त्याच्यात ते टाकतात. आणि आमच्या शाळेला आम्ही कंपल्सरी करायला चाललोय, म्हणजे महानगरपालिकेच्या, की जे डबा आणतात त्या डब्याचा कचरा तरी तिथे जावा. ऑफिसमध्ये जे डबे खातात त्याचा कचरा तिथे जावा, कारण हे थेंबे थेंबे तळसाचं होणार आहे, त्याच्याशिवाय याला काही पर्याय नाहीये. बरोबर आहे. काही काही वेळेला सर असाही एक उपाय असतो की आपल्या समजा सोसायटीमध्ये किंवा आपल्या आवारामध्ये जर मोठी मोठी झाडं असतील, वृक्ष असतील, तर अशा पद्धतीचा हा जो कचरा आहे तो आपण त्यांच्या मुळाशी म्हणा किंवा त्या झाडाच्या भोवताली त्यांचं खोड जे असतं तिथे जर आपण तो जर जमा केला तर त्याला ती मदत होऊ शकते का, त्याचं ते खत होऊ शकतं का, आणि ती प्रोसिजर काय असते त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? याचं सर्वात मोठं उदाहरण तुम्हाला द्यायचं असेल तर जर कोणी अरोविल आश्रमला गेला असेल पांडेचेच्या जवळ, तर आम्हाला तिथे 8 दिवसात कचरा गाडीने घंटा गाडीने मला झोपच आली नाही त्यामुळे, कारण कचरा नाही दिसला. पण आम्ही सुद्धा इथे जो प्रयोग केला त्याचे एक स्लाइड तुम्ही बघू शकता. शास्त्रीनगर हजेरी शेडमध्ये आम्ही हे केलेलं आहे की ती झाडं आहेत, झाडाच्या भोवतीची सगळा पालापाचोळा आणि तिकडला भाजीपाला, जे भाजीपाला विकायला लोक बसतात ते सगळं तिथे आम्ही पसरलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने त्याचं उत्तम तऱ्हेने म्हणजे खत झालेलं तुम्हाला दिसून येईल. का त्यांना पाणी कमी लागतं, याच्यात 2-4 फायदे आहेत. अच्छा. हे दुसरं एक शास्त्रीनगर हजेरी शेडचं आहे. आणखीन एका ठिकाणी केलेलं आहे गावदेवी हजेरी शेड. इथे मिरच्या काढल्या आम्ही बघा, तुम्हाला दिसतात येते मिरच्या वांगी काढलेल्या आहे, बाजूला दिसत आहे ती भाजी आहे, ती त्याच कचऱ्याच्या खतावर तयार केलेली आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याला फक्त देठ किंवा पालापाचोळा अशा प्रकारचा वापरायचा आहे? पालापाचोळा आणि देठ सगळी, सालं वगैरे. तिथे उरलेलं अन्न वगैरे आपल्याला वापरायचं आपण तो नाही. बास्केट वापरायची, त्याच्यामध्ये माती वगैरे मिक्स करून ते खत तसं तयार होणार, जे उरलेलं अन्न असतं उरलेलं अन्न ते सगळं त्या बास्केटमध्ये. आणि इथे मात्र ही जी शेड आपण बघितली त्याच्यामध्ये मात्र आपल्याला फळांची सालं जी असतात ती, देठ असतात ती, हिरवा कचरा किंवा पालापाचोळा जो असतो तो आपण अशा पद्धतीने झाडाच्या बुंध्याशी जमा करू शकतो आणि त्याच्यासाठी एक उत्तम खत आपण निर्माण करू शकतो. आणि ते कसं करायचं ती पद्धत दाखवली आहे बघा स्लाइडमध्ये बघू. सुरुवातीला तिथे कचरा आणला जातो, तो पसरला जातो त्याच्या ठिकाणी, आणि मग एक्सेस जर झालं समजा ते आम्ही ते वेगळं गोळा करतो. अच्छा. शेडमध्ये त्याचं पुन्हा खताचंच रूपांतर होतं. म्हणजे कचरा बाहेर जाऊ द्यायचा नाही. हे सोसायटीज मध्ये सुद्धा होऊ शकतं. आम्ही केलंय ना, ज्या ज्या सोसायटीज मध्ये झाडं असतील तिथे अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि त्याचे एक फायदे आहेत मोठे, की पालापाचोळा टाकल्यामुळे जेव्हा पाणी शिंपडतं तेव्हा त्याचं खत होतंच, पण ते पाणी झाडाच्या मुळापर्यंत जातं आणि पुष्कळ वेळ टिकतं, कारण सूर्याची किरण डायरेक्टली अफेक्ट करत नाही. नुसतं जर पाणी टाकलं बुंद्याशी तर ते सूर्याच्या किरणामुळे त्याचं वाष्पीभवन लवकर होतं. आणि आर्द्रता जी आहे ती अशा पद्धतीने टिकून राहायला मदत होते. आणि एग्रीकल्चर सायन्स असं सांगतं, मी तर सिव्हिलचा विद्यार्थी आहे, पण एग्रीकल्चर सायन्स असं सांगतं की ज्या पालापाचोळाचं खत जिथे पडतं तिथे दिलं तर इट इज जस्ट लाईक इंजेक्शन. जसं आपण मलेरियाला जंतू टोचून घेतो मलेरियाची भांडाला, तसं त्यांचंच खत त्यांनाच दिलं तर कीड पण लागत नाही. नॅचरली मेडिसिनचं काम ते खत करत असतं. जे तुम्ही महाबळेश्वर आणि माथ्यांना बघता की एवढी जंगल संपत्ती कशी उभी राहिली आहे, पानं पडतात, कुसतात, खत होतं आणि त्याला कीड नाही लागत. आपण त्याला औषधं देतो इंग्लिशची, जास्ती काळजी घेतो, त्याला कीड लागते. शीला पारखे आपल्याशी बोलतायत. नमस्कार. कुणाला विचारायचं इथे? हॅलो सर, बोला तुम्ही प्रश्न विचार. हॅलो शीलाजी, विचार. दुधाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात त्या धुवून मी ठेवलेल्या आहेत, चिकार साठल्या आहेत, पण ते कोणी घेत नाही, तर त्याची विल्हेवाट कशी लावायची? शेवटच्या टप्प्यात सर आपण कार्यक्रमाच्या आलो आहोत. आपल्याला शिराजींचा जो प्रश्न आला होता की दुधाची पिशवी, प्लास्टिकची पिशवी घरात येते, रोज घरात येते काही जणांच्या, तर ती पिशवी अशी विकलीही जात नाही, कारण घरात जमा होणाऱ्या पिशव्यांची संख्या अशी केवढी असणार आहे, महिन्याला जमा होतात त्या, तर त्या पिशव्यांचं व्यवस्थापन आम्ही कसं करायचं आहे? उलट दुधाच्या पिशवीला जास्ती भाव मिळतो. जर तुम्ही 30 पिशव्या जरी बांधून ठेवल्या, मग शेजारपाजारचे एकत्र करा ना, सहकार्य करा, सगळ्यांचे मिळून पैसे वाटून घ्या.
त्याचा मार्ग आहे. पण सोसायटीचे लोक काय करतात, पाहुणा आला की किल्ली दे, शेजारच्याला चावी दे, त्याला दूध दे, सगळं ॲडजस्ट करतात. कचऱ्याबद्दल मात्र ॲडजस्ट करतात की माझी बादली कोणतरी उद्या कचरेवाल्याला द्या, त्याच्यात ॲडजस्टमेंट नाही आहे. म्हणजे सहकारी सोसायटीने हे केलं की तुमचा सगळ्या सोसायटी विषय घ्या ना, सगळ्या एकत्र, आणि तो पैसा सोसायटीला वापरा. बरोबर आहे. नाहीतरी ते वाया जाणारे असंच म्हणून आपण गृहीत धरलेलं असतं. ते जर आपण एकत्रितरित्या जर त्याचं व्यवस्थापन केलं तर त्यापासून मिळणारा जो फायदा आहे, मग तो पर्यावरणाच्या दृष्टीने असेल, आरोग्याच्या दृष्टीने असेल किंवा आर्थिक फायदा, हा आपण सगळेजण मिळून तो वाटून घेऊ शकतो, नाही का? तोच एक मार्ग आहे. सहकार्य हा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे. बऱ्याच घरांमध्ये रोज निर्माल्य किंवा सणासुदीला म्हणा किंवा उत्सवांच्या दरम्यान सुद्धा निर्माल्याचं प्रमाण हे खूप मोठं असतं आणि त्याचं व्यवस्थापन म्हणजे अलीकडे आपण त्याच्यासाठी कलश वगैरे ठेवतो आहोत गेल्या काही वर्षांपासून आणि ते खूप मोठ्या प्रमाणात फॉलो सुद्धा केलं जातं. पण बऱ्याचदा ते वाहत्या पाण्यात सोडणं, समुद्रात सोडणं, नदीत सोडणं असेच उपाय त्याच्यावरचे असतात. तर त्याच्याबद्दलचं व्यवस्थापन कसं करायचं? सध्या मोठ्या शहरांमध्ये निर्माल्य ही एक डोकेदुखी झाली आहे, कारण जेवढी देवळं आहेत ना तेवढी निर्माल्य जास्त. पण त्या निर्माल्याचं जर आपण वेगळं केलं, तुम्ही स्लाइड दाखवतो कशा प्रकारे केलं आहे ते, की सगळ्या निर्माल्य पहिले आणून ठेवून घेतलं 10 दिवसाचं एकत्र लोकांच्याकडनं, ते निवडलं आणि घंटा गाडीमध्ये भरून ते जागेवर नेलं जिथे त्याचं खतात रूपांतर केलं गेलं. पण म्हणजे निवडलं म्हणजे त्याच्यातल्या काय गोष्टी वेगळ्या केल्या? कलाबूत असते, प्रसाद काही टाकलेला असतो, इतर काही गोष्टी मिक्स असतात, हार असतो म्हणजे दोरा असतो, सुतळी असेल, हे सगळं आम्ही काढून घेतलं आणि निव्वळ फुलं पॅकिंग करून ती मग टेम्पोत भरून त्याच्या जागे. आणि सांगायला आनंद वाटतो की एका शाळेने सांगितलं आमच्या जागेत टाका. आता जी मगाची एक शाळा दाखवली होती त्या शाळेने सांगितलं आणि त्या शाळेमध्ये आम्ही सांगितलं सेंट जोसेफ त्या शाळेचं नाव आहे आणि अर्चना रॉड्रिक्स, आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना इथून मी अभिनंदन करतो. कारण त्यांनी चांगलं काम केलं की खड्डा दिला आम्हाला आणि त्या खड्ड्यामध्ये हे सगळं टाकलं गेलं. 3 जवळजवळ 5 टन 10 दिवसामध्ये गेलं. आणि मी मुंबईमध्ये असताना जवळजवळ 2200 मेट्रिक टन 10 दिवसाचं निर्माल्याचं खत केलं. म्हणजे या लहान लहान गोष्टी आहेत, प्रत्येक देवळांनी जर त्या पाळल्या, एक्झॅक्टली मी आता तेच विचारणार होते, फार चांगलं होईल. प्रत्येकाने केलं पाहिजे ना. कचरा ही सामूहिक जबाबदारी आहे, निर्माल्य ही देवळाची जबाबदारी आहे. त्यांनी एकत्र करावं पाहिजे, आम्ही नेऊन टाकू किंवा त्यांना अशी प्रक्रिया सांगू की त्याचं तिथेच रूपांतर खतामध्ये होईल. जसं गणपती संस्थान आमचं करतं आहे आणि म्हणून यायला शोभायात्रेचा आमचा विषय होता घनकचरा व्यवस्थापन आणि जल, 2 विषय महत्वाचे घेतले होते की लोकांच्यापर्यंत हा मेसेज जावा. आपण शेवटाकडे येत असताना हे व्यवस्थापन योग्य पद्धतीने होण्यासाठी मगाशी आपण जे म्हटलं होतं की प्रशासन आणि सर्वसामान्य यांच्यामधला एक दुवा बनण्याची फार महत्वाची गरज असते. तर हे कशा पद्धतीने कम्युनिकेशन केलं जातं, कशा पद्धतीने मार्गदर्शन सगळ्या लोकांना केलं जातं, काय सांगाल त्याच्याबद्दल? आता परवाच आमचं एक चांगलं उदाहरण आहे की नगरपालिका प्रशासन कुठपर्यंत काम करेल, नागरिकांनी मदत का करू नये, आणि म्हणून आम्ही 51 समाजसेवी संस्था त्यांना बोलवलं होतं आणि व्हिजन डोंबिवली याच्या खाली सगळे एकत्र येणार. 4 कामं वाटून दिलेली आहेत की कचरा, ग्रीनरी, झाडं लावणे, असे 4 प्रकार, स्वास्थ्य ठेवणे, नंतर सुरक्षा. तर हे सगळे 4 कामं ते लोक 53 संस्थांकडून करणार, म्हणजे लोकांपर्यंत ते जाणार. आम्ही लोकांपर्यंत जास्त जायला मार्ग हाच आहे की एनजीओ आणि एनजीओचे मेंबर्स अशा तऱ्हेने ते खालपर्यंत म्हणजे रूट लेवलला जर गेलं आणि मग त्याचे आम्ही अहवाल मागवणार कोणी कोणी काय काय केलं या 4 संस्थांपैकी. मी आता विचारणार होते तुम्हाला की ह्याचा फॉलोअप कसा ठेवला जातो, की कमिटी करणार आहे याच्यावर. आता जे 53 लोक एकत्र आलेत यांनी कामाला सुरुवात करणार 1 मे पासून. नंतर मग यांचं दर 2 महिन्यांनी यांचा रिव्ह्यू घेणार की प्रत्येकालाही 4 कामं जी वाटली होती संस्थांना त्या 53 लोकांनी काय काय काम केलं, त्यांना काय अडचणी आल्या, कुठे पैशाची आवश्यकता पडली का, हे सगळं विचारात घेणार. मग तो पैसा, कारण शेवटी प्रत्येक कामाला पैसा लागतो. कुठे नगरपालिका मदत करेल, कुठे काही कंपन्यांनी कबूल केलं आहे की आम्ही तुम्हाला मदत करू, मग त्याच्यातनं मदतीने ती कामं लईच न्यायची आणि नगरपालिकेला सहकार्य करायचं आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी. तुमचा खूप मोठा अनुभव आहे या क्षेत्रातला सर. जाता जाता मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमचा अनुभव बघता तुम्हाला काय वाटतं की कोणत्या अशा गोष्टी आहेत की जाणीवपूर्वक आपण केल्या पाहिजेत आणि कचरा होऊच नये म्हणून कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत? कचरा होऊ नये असं मी म्हणणार नाही, कारण कचरा करणारच.
पण त्याचं नीट नियोजन करायला आपण शिकलं पाहिजे. जसं आम्ही आतापर्यंत सांगितलं की सगळ्यात पहिले ठरवून घ्या कचरा ओला आहे का सुका आहे. मग ओल्याचा आपण काय करू शकतो, आपल्या सोसायटीत करू शकतो, आपल्या घरी करू शकतो का सार्वजनिक ठिकाणी करू शकतो. सुका कचऱ्याचा या काय करू शकतो, एकटे रद्दीवाल्याला देऊ शकता का रद्दीवाल्याला बोलून अख्खी सोसायटी देऊन त्याचा वापर करू शकतो. हे म्हणजे खयाल जिसकी पसंद अपनी अपनी त्याच्याप्रमाणे आहे आणि त्यांनी ते करावं, अर्थात ते फायद्याचं करावं. खयाल अपनी अपनी म्हणून मेरे मुलगी की एकट्यान करून त्याच्यामध्ये अडथळा आणू नये एवढी आमची विनंती आहे सगळ्यांना की चांगलं करा. तुमचं शहर चांगलं होईल, आरोग्य चांगलं राहील आणि ह्याला काही पैसे पडत नाही. कचरा एकत्र ठेवा वेगळा, याला काही पैसे पडत नाही. हे रोजच्या सवयी फक्त बदलायच्या, म्हणजे सोच बदलो सगळ्यात महत्वाचं. आणि हे सोच म्हणजे कचऱ्याविषयीची कचऱ्याला कचरा म्हणू नका. कारण तुम्ही जर त्याला कचरा म्हटलं ना, एक दिवस तो तुमचा कचरा करतो. उदाहरण म्हणजे सुरतचा प्लेग, त्या कचऱ्याने तुम्ही त्याला कचरा म्हणत होता, त्यांनी घरटी एक माणूस बळी घेतलाय. आमच्या डोळ्यातनं पाणी आटलं होतं आम्ही गेलो त्यावेळेला. म्हणून कचऱ्याला कचरा समजू नका. तर धन ज्याला आपण म्हणतो, घन कचरा नाही धन कचरा आम्ही त्याला म्हणतो. आणि तुम्ही तेच म्हणा, कचरा हा शब्द काढून टाका डोक्यातून पहिले. बरोबर आहे. त्याचा सर्वतोपरी आपल्या रोजच्या जगण्यामध्ये वापर संपल्यानंतर ती गोष्ट जेव्हा नकोशी होते तेव्हा आपण त्याला कचरा म्हणतो. मुळात हाच विचार बदलायला हवाय. वापर संपला तरी त्या वस्तूचा आपण योग्य पद्धतीने उपयोग करू शकतो आपल्या नंतरच्या जगण्यासाठी. तुमचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे. जाता जाता आमच्या सगळ्या प्रेक्षकांना आता तुम्ही थोडक्यात सांगितलं की काय करायचं आहे काय करायचं नाही, पण एखादा असा अनुभव तुमच्या इतक्या मोठ्या कारकिर्दीमध्ये आला असेल की तुम्हाला वाटलं असेल की मी हे क्षेत्र निवडलं, या गोष्टीमध्ये मी काम करतो, त्याचं मला समाधान वाटतं, भले मी आत्ता एकटा असेन पण माझ्या बरोबर येणारी बरीच मंडळी आहेत, असा तुमचा एखादा अनुभव आमच्याबरोबर शेअर करा. मी हे जे क्षेत्र निवडलं ना ते फार वेगळ्या ह्याच्यामुळे. मी बेसिकली इंजिनियर आहे, पण इंजिनियरला जे काही करायला पाहिजे किंवा चुकीचे काही आमचे निर्णय असतील जे पटले नाही म्हणून आम्ही हा कचरा विषय निवडला की इथे काही त्रास होणार नाही बेसिकली. बाकी म्हणजे आपण सुज्ञ आहात, मी कशाची म्हणतो त्याचा आपल्याला कल्पना आली असेल. आणि मी त्यामुळे ह्याच्यात पडलो आणि असं ठरवलं की काहीतरी नवीन करीन. आणि त्याच्यामुळे मी आणि वास्तविक येणाऱ्या पिढीकडे शिकलो. जसं मी मगाशी सेल्फीचं एक उदाहरण सांगितलं तसंच आमच्या कम्प्युटर हे शिकताना सुद्धा मला जे थोडंफार येत आहे ना, माझ्या नातीने सांगितलं. तर प्रत्येकाकडनं तुम्ही शिका, आपल्याला काय करता येईल, लहान मुलांपासून शिका. आता म्हणजे मी 71 वर्षी सेल्फी कशी काढायची आणि त्यात उत्कृष्टपणा दाखवला, तर असं तुम्ही शिका ना. कचऱ्यापासून मला काय करता येईल, कचरा हा कचरा नाहीच आहे असं समजा. त्यावेळेला तुम्हाला घरातली प्रत्येक वस्तू टाकताना बघा बायका विचार करतात, जसं सकाळचं उठलं संध्याकाळी खाता येईल का, कायची फोडणीची पोळी करता येईल का, असं काही जर करता येत असेल त्यातल्या ते बघा ना. कचरा कमी करा. कमी करा म्हणजे राहणीमान तुमचं तेच ठेवा, आम्हाला त्याला म्हणणं नाही आहे. अगदी राहणीमान चिमट्याने कचरा उचला तुम्ही, पूर्वीचे लोक हाताने कचरा उचलत होते, फरक त्याच्यामध्ये काही नाही, कचरा तो कचरा आहे. पण ही डोक्यातली जेव्हा तुमची सोच बदलेल ना तेव्हा तुमचं सगळं घरच बदलेल, सोसायटी बदलेल आणि आपलंही शहर स्वच्छ आणि सुंदर होईल. कोणाला सांगावं लागणार नाही की कचरा इथे टाकू नका, तिथे का टाकावं आम्हाला सांगावं लागावं, सांगा ना. हे समजत नाही का आम्हाला. आम्ही आमच्या घरी ताटावर कचरा टाकतो का, नाही. मग इथेच का टाकला तर झाडलोट संस्कृती आम्हाला सांगितलं. झाडलोट आहे म्हणजे झाड आणि लोट. पण तीच संस्कृती दिवाळीच्या दिवशी पूजा करताना लक्ष्मीबरोबर केळसुणीची पूजा करतो हे मात्र कोणी सांगत नाही की आपण त्याला किती मान दिलेला आहे. तर संस्कृतीचा अर्धवट, कुठलंही अर्धवट ज्ञान बेकार आहे. बरोबर. पण ते पूर्ण बघा, दोन्ही त्याच्या नाण्याच्या बाजू बघा आणि निर्णय घ्या. आता आपण एवढ्या चांगल्या ह्याच्यात आलो की एवढी चांगली साधनं आपल्या हाताची आहे, जगात काय चाललंय कसं हे बघू शकतो. मग तुम्ही मागे का कचऱ्या बघतात, प्रत्येकाने बघावं काय चाललंय काय नाही, काय करता येईल. गाडीमध्ये सुद्धा आपण बसलो सर सांगा, मी जेव्हा स्लीपरने जातो सोलापूरला वगैरे जेव्हा जातो तेव्हा बसलेला असतो, जेवण झाल्यावर सगळे लोक कचरा टाकतात. सर आपल्याला खूप खरं तर ह्याच्याबद्दल बोलण्यासारखं आहे आणि तुम्ही जे अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून आत्ता तुमचा अनुभव आम्हाला सांगितलात नक्की मार्गदर्शक ठरलेला आहे. आणि पुन्हा एकदा इथे आलात आणि एवढी छान माहिती सांगितलीत त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते मी. आणि सरांनी जे काही सांगितलंय ते आपण जर योग्य पद्धतीने सांभाळलं तर घन कचरा न राहता तो धन कचरा लवकरच होईल याची आपल्या सगळ्यांना खात्री वाटते. तुमच्या सहभागाबद्दल तुमचे सुद्धा मनापासून आभार मानते. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोतच. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.